नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की अखेरकार रंगपंचमी दिवशी इथे ऋषी कमळीला कलर लावायला जातो आणि त्याच टायमिंगला अनिका, कामिनी, रागिनी ह्यांचा तिघींचा प्लॅन काही वेगळाच असतो. तो काय असतो ते पाहूयात आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये. आणि आवडल्यास नक्कीच तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू इच्छिता. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. इथे दाखवलं आहे की अनिका आणि कामिनीचा हा प्लॅन असतो की इथे कमळीचा पूर्ण चेहरा असा काळा निळा करायचा असतो. तिला सगळ्यांसमोर असं विद्रूप परिस्थितीमध्ये आणायचं ना, काही विचारायचंच नाही. हे सगळं काही प्लॅनिंग आपली सरू पाहते. सरू बघितल्यानंतर म्हणते, ह्या बायांच्या तावडीतून माझ्या कमळीला कसं वाचवायचं. आणि अनिकाला तर माहीत असतं पहिल्यांदा कलर हा कमळीला ऋषीच लावणार. कारण की ऋषी लावणार म्हटल्यानंतर अनिकाने असं काही ठरवलेलं असतं की सगळ्यांनी जिथं काही कलर ठेवले त्याच्यामध्ये हा कलर आपल्याला तिथं नेऊन ठेवायचा आहे ग्रॅनियतजी, आणि तो बरोबर कमळीला लागला पाहिजे. ह्या हिशोबाने त्या दोघींचं प्लॅनिंग असतं. बाहेर आल्यानंतर ते कलर वगैरे मिक्स करतात. तोपर्यंत ते ऋषी कमळीच्या पाठीपाठी लागलेला असतो. साहेबालाही वाटत असतं आज काही जरी झालं तर ऋषीने स्वतःच्या मनातल्या भावना कमळीला सांगितल्या पाहिजेत. आणि शेवटी ह्या दोघांना स्वतःच्या मनात काय चाललं आहे, काय फिलिंग्स आहेत ते एकमेकांच्या मनात तरी आहेत, पण तोंडावरती ओठांवरती अजून काही आले नाहीत. शेवटी ते कमळीच्या पाठीपाठी लागलेला असतो ऋषी कलर लावण्यासाठी. कमळी पळता पळता पडणार असते. त्या क्षणाला ऋषी कमळीला वाचवतो आणि त्याच टायमिंगला ऋषी पटकन कमळीला वाचवून तो स्वतःकडे ओढतो. त्या टायमिंगला त्या दोघांच्या नजरेमध्येच त्या भावना सगळ्या काही व्यक्त होतात की ते तोंडाने बोलण्याची काहीही गरज नसते. दोघंजणी ते स्वतःमध्येच हरवून गेलेले असतात. काही त्यांना भान नसतं की आजूबाजूला आपल्या काय होतंय काय नाही, त्याचं कसलंच नसतं. तोपर्यंत निग्गीही पटकन येते. काय गं कमळी, कुठं हरवलेस कुठं, असं काही म्हणता क्षणी ते दोघेजणी जराशी अशी घाबरल्यागत विद्रूपपणाने अशी वागायला लागलेले असतात. त्या टायमिंगला कमळी म्हणते, काही नाही गं, मी आता पडणार होते, त्या टायमिंगला मला ऋषी सरांनी वाचवलं, हाच तो क्षण होता. तोपर्यंत निग्गी कमळीला पटकन ओढून तिकडून घेऊन जाते. ऋषी म्हणतो, आत्ताही मी कमळीला काही कलर लावू शकलो नाही, पण ही कमळीला पहिल्यांदाच मीच कलर लावणार. तोपर्यंत असं काही झाल्यानंतर ते ऋषी कसा बसा कमळीला कलर लावतो. तोही कलर लावल्यानंतर कामिनी अनिका बघतात. तोपर्यंत त्या दोघींना वाटतं की आत्ता कुठे सुरुवात झाली आहे आपल्या प्लॅनला, आणि अखेरकार जो काही प्लॅन आपण सक्सेस केला होता तो आता झाला पूर्ण. तोपर्यंत ते अनिकाच्या मैत्रिणी येतात. अनिकाच्या मैत्रिणी आल्यानंतर तो काळा कलर असतो तो अनिकाला लावतात. अनिकाच्या चेहऱ्याला लावल्यानंतर पूर्ण असं ती चेहऱ्याची आग व्हायला लागते. आग झाल्यानंतर अनिकाला कळतं, अरे हा तर चुकून कलर मलाच लागलेला आहे. मी कमळीसाठी प्लॅन केला होता, शेवटी मीच त्या खड्ड्यामध्ये पडले. अनिका पटकन जाते, चेहरा वगैरे धुते, तरीही तिचा चेहरा तो काळा मिट्ट काळपट दाखवलेला जातो. पूर्ण चेहऱ्याची डोळ्याची अशी खाज व्हायला लागलेली असती. ती म्हणते, ग्रॅनियतजी बास कर, तुझा हा प्लॅन तूने कमळीसाठी केलेला होता, पण तो शेवटी माझ्यावरतीच पलटला आहे. आणि सगळ्या टायमिंगला तू प्रत्येक टायमिंगला जो काही प्लॅन करतेस ना, तो सगळा आपल्यावरतीच एवढं येतो. असं काही ती सगळ्यांसमोर अशी जोरजोरात ओरडायला लागलेली असते. ग्रॅनेटजी बघ बघ, कमळीचा चेहरा आपण काळा करायला निघालो होतो ना, पण नाही, सगळं काही आज हे उलटच झालं आहे. असं काही म्हणता क्षणी कामिनी थोडीशी तिला डोळ्याने दाबण्याचा प्रयत्न करत असते. कारण की डोळ्यानं दाबण्याचं म्हणजे कारण हे सगळं काही गुपित अन्नपूर्णाच्या समोर आल्यानंतर अन्नपूर्णा तिला काही सोडणार नाही. अनिका आणि रागिनी म्हणते, आई प्रत्येक टायमिंगला तू काही जो प्लॅन करतेस ना, तो सगळा काही तुलाच पडतो, तूच तोंडावरती पडते. शेवटी ह्या प्लॅनमध्ये माझ्या अनिका बेबीला झेलायला लागत आहे.
तोपर्यंत हे सगळं काही सरू लांबून बघत असते. सरू म्हणते की शेवटी तुम्ही दोघींनी प्लॅन केला होता माझ्या कमळीसाठी, पण तो मी तुमचा प्लॅन फ्लॉप केला आहे. शेवटी हे सगळं कलरची आदलाबदली सरूनच केलेली असते, त्याच्यामुळे आपली कमळी ही वाचलेली असते. अखेरकार येणाऱ्या काही भागामध्ये आपण पाहूयात की अन्नपूर्णाची रिॲक्शन आता कामिनीच्या विरोधामध्ये काय असणार आहे. ती अन्नपूर्णा कामिनीला कोणती शिक्षा देईल आणि कमळीलाही पुन्हा एकदा त्रास दिल्याबद्दल पाहूयात आपण येणाऱ्या काही भागामध्ये कामिनीच्या विरोधामध्ये अन्नपूर्णा कोणतं पाऊल उचलू शकेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.